नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया प्रोक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 26 मार्च 2025 म्हणजे आज संध्याकाळी जवळपास 8 वाजता. तर मित्रांनो, प्रोक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडने 27 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि प्रोक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेड 27 मे 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची डिव्हिडंड हिस्ट्री बघितली तर या कंपनीने 2023मध्ये 105 रुपयाचा फायनल डिव्हिडंड दिला होता. 2024मध्ये 60 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड, 2024मध्ये इंट्रीम डिव्हिडंड 100 रुपयाचा, 2024मध्ये 95 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि परत 2025मध्ये या कंपनीने 110 रुपयाचा इंट्रीम डिव्हिडंड दिला होता. तर चला बघूया 27 मेला ही कंपनी किती रुपयाचा डिव्हिडंड डिक्लेअर करते. तर मित्रांनो, जर तुमच्याजवळ या कंपनीचे शेअर असेल तर तुम्ही 27 मे 2025 हे डेट नोट करून ठेवायची. चला आता बोलूया रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे जवळपास दुपारी 12:30 वाजता. तर मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सनेच आपल्या कंपनीचे शेअर ॲक्वायर केले आहे. आणि मित्रांनो, रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमोटर लगातार फेब्रुवारी महिन्यापासून आपल्या कंपनीचे शेअर बाय करत आहे. तर चला मित्रांनो, या PDF काय आहे आणि याच्या प्रमोटरने किती शेअर ॲक्वायर केले आहे लेटेस्टमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, लेटेस्ट अपडेटनुसार रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे होल टाईम डायरेक्टर आणि प्रमोटर चंद कृष्णा केजरीवालने आपल्याच कंपनीचे म्हणजे रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे 10,000 इक्विटी शेअर ज्यांची व्हॅल्यू आहे 11.45 लाख ॲक्वायर केली आहे. आणि मित्रांनो, आता रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये चंद कृष्णा केजरीवालची हिस्सेदारी झाली आहे 25.71%. आणि मित्रांनो, रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमोटर लगातार फेब्रुवारी 2025 पासून आपल्याच कंपनीचे शेअर बाय करत आहे. हे मी परत बोललो कारण मित्रांनो, ही एक खूप महत्त्वाची अपडेट आहे. चला आता बोलूया एक्झिकॉम टेलिसिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एक्झिकॉम अँड न्यूज कोलॅबोरेट टू इम्प्रूव्ह इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग असेसिबिलिटी इन इंडिया. तर मित्रांनो, एक्झिकॉम टेलिसिस्टम्स लिमिटेडने आयन्यूजसोबत कोलॅबोरेट म्हणजे पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल असेसिबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. चला आता बोलूया सर्वोटेक रिन्युएबल पॉवर सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सर्वोटेक रिन्युएबल बॅग्स 2 मेगावॅट सोलार रूफटॉप ऑर्डर फ्रॉम नॉर्थ ईस्टर्न रेल्वे. तर मित्रांनो, सर्वोटेक रिन्युएबल पॉवर सिस्टम लिमिटेडला रेल्वे सेक्टरमध्ये आपला पहिला ऑर्डर मिळाला आहे. कोणाकडून? नॉर्थ ईस्टर्न रेल्वेकडून. आणि हा ऑर्डर आहे 2 मेगावॅटचा सोलार रूफटॉप करिता. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे REC लिमिटेड. तर मित्रांनो, REC लिमिटेड बोर्ड ओकेज ₹1.7 लाख करोड बोरोइंग प्लान फॉर फायनान्शियल इयर 2025. तर मित्रांनो, REC लिमिटेडच्या बोर्डने
REC लिमिटेडला फायनान्शियल इयर 2026साठी 1.7 लाख कोटी रुपयांच्या बोरोविंग प्लॅनसाठी मंजुरी दिली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि NBFC बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बजाज फायनान्स शेअर ॲडेड टू मॉर्गन स्टॅनले फोकस लिस्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने आपल्या एशिया पॅसिफिक एक्स जपान आणि ग्लोबल एमर्जिंग मार्केट्स फोकस लिस्टमध्ये ॲड केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज बजाज फायनान्स लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे दोन कंपन्या फोकसमध्ये होत्या. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड टू सेटअप थर्ड प्लांट ॲट खारखोडा विथ ₹7,410 crore इन्व्हेस्टमेंट. टोटल कॅपॅसिटी टू रीच 7.5 लाख युनिट्स. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने 7,410 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटसोबत खारखोडा येथे आपला थर्ड प्लांट सेटअप केला. आणि मित्रांनो, याची ॲन्युअल प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे 2.5 लाख युनिट पर ॲनम. आणि मित्रांनो, आता याची टोटल कॅपॅसिटी पोहोचली आहे 7.5 लाख युनिट पर ॲनम. तर मित्रांनो, चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर मित्रांनो, ट्रेंटकडून आज ही पहिली अपडेट आली दुपारी 12:30 वाजता की वेस्ट साईडने जोधपूरमध्ये आपला 242वा स्टोअर लॉन्च केला. आणि मित्रांनो, ही पहिली अपडेट आहे. नंतर दुपारी लगेच त्याचनंतर दुपारी 12:30 वाजता अपडेट आली की वेस्ट साईडने जयपूरमध्ये 243वा स्टोअर लॉन्च केला. नंतर मित्रांनो, डबल 12:40 अपडेट आली की वेस्ट साईडने चेन्नईमध्ये आपला 244वा स्टोअर लॉन्च केला. आणि मित्रांनो, आता संध्याकाळी शेवटची अपडेट आली की वेस्ट साईडने लखनौमध्ये आपला 245वा स्टोअर लॉन्च केला. आणि मित्रांनो, आता वेस्ट साईडचे टोटल स्टोअर झाले आहे 245 स्टोअर. आणि मित्रांनो, ही जशी जशी आपले स्टोअर एक्सपांड करेल तसे तसे या कंपनीचा रेव्हेन्यू वाढेल, नेट प्रॉफिट वाढेल. म्हणजे मित्रांनो, सरळ सरळ या कंपनीचा बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.